नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहतोय जनप्रवास लाईव्ह. सध्या सगळे राजकारणाचेच विषय, राजकीय विश्लेषक हेच सगळं बघतोय आपण. पण एक विषय फार महत्त्वाचा आहे की निवडणुका शांतपणे होण्यासाठी जे पोलीस दल राबत असतं, कष्ट करत असतं, ते जर का सक्षम नसेल तर कुठल्याच निवडणुका व्यवस्थित होत नाहीत, यशस्वी होत नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण आज मी पश्चिम महाराष्ट्राविषयी विश्लेषण करतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, इथं कुठंही विशेष बघा गालबोट लागलं का? कुठं मारामाऱ्या फार मोठ्या झाल्या का? कुठं मर्डर झाले का? कुणाची डोकी फुटली का? काहीही झालं नाही. ह्याच्यासाठी ह्या पोलीस दलाचं मी कौतुक करू इच्छितो. या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे आयजी सुनील फुलारी असतील, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित असतील, सातारचे पोलीस अधीक्षक असतील, सांगलीचे पोलीस अधीक्षक घुगे असतील, ह्या सगळ्यांचं कौतुक करणं किती कराल तेवढं थोडं आहे. कारण बघा की आज आकडेवारी बघितली तर कोट्यावधी रुपये हे जप्त केले. या सोलापूरपासून बघा तुम्ही, कोट्यावधी रुपये, अवैध दारू, अवैध गुटखा, वेगळ्या जे काही 2 नंबरचे सगळे उद्योग होते, जे गुंडगिरी होती, त्यांना बरोबर आवाक्यात आणून कुठं दंगल होणार आहे, कुठं जातीयवाद होणार, कुठं धार्मिक तणाव निर्माण होणार आहे, बरोबर हेरून त्या पोलीस अधीक्षकांनी पोलीस दल हे सगळं बरोबर कामाला लावलं. आणि बघा कोल्हापुरात दोन्ही उपमुख्यमंत्री आले, केंद्रीय गृहमंत्री आले, विरोधी पक्षाचे सगळे नेते आले, शरद पवार असतील, अगदी खरगेंची सभा असेल, सचिन पायलट असतील, किती नावं घ्यायची, इतकी मान्यवर नेते, प्रियांका गांधी आले पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये आले. तिथं सुद्धा कुठंतरी आता कसं आहे, दंगल पसरवण्यासाठी काही हेरून बसलेले असतात, ही दंगल करावी, मग ते धार्मिक असतील किंवा अन्य कुठले असतील, पण ते बरोबर ओळखून तिथं पोलीस बंदोबस्त देऊन ही प्रिकॉशन घेतली ना पोलिसांनी. आज सर्वसामान्य मनुष्य, सर्वसामान्य मतदार कशा पद्धतीनं जाऊन मतदान करून आला, व्यवस्थित गेला. आज मतदानाची टक्केवारी वाढली गेली. हे पोलीस दलाला यश दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्या पोलीस अधीक्षकांचं कौतुक केलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय राजकारण म्हणजे इतकं तापलेलं होतं आणि इतकी गटबाजी आहे. मी इकडे सतेज पाटील गट आहे, महाडिक गट आहे, मुश्रीफांच्या तिथे एक गट आहे, आणि कुठं गट आहे, ही गटबाजीनंच राजकारण चाललेलं असते. पक्षीय राजकारण राहतं बाजूला. अशा वेळेला या गटबाजीतच डोकी फोडणं, मारामाऱ्या करणं, एकमेकाला शिव्या लाखोली देणं आणि त्याच्यातनं काहीतरी प्रसंग उद्भवणं, पण पोलीस दलानं हे केलं. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे अभिनंदनास पात्र आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे. तसेच सांगलीचे पोलीस अधीक्षक घुगे हे सुद्धा, संदीप घुगे हे सुद्धा चांगलं, सांगलीमध्ये त्यांनी इथं सुद्धा सभा जोरात झाल्या. सांगलीमध्ये सुद्धा तिथं सुद्धा कितीतरी गुटखा पकडला गेला, कोट्यावधीची रक्कम पकडली गेली, 1 कोटी रुपये काहीतरी पकडले गेले. त्या ह्याच्यात त्यांनी पिस्तूल, बेकायदेशीर पिस्तूल सापडली गेली. आणि हे वेळीच ॲक्शन जर का पोलिसांनी केल्या नसत्या तर अनर्थ घडला असता, सगळीकडेच घडला असता. आणि सांगलीमध्ये विशेषतः त्या घुगे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं, ते सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. सातारचे पोलीस अधीक्षक सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. सोलापूरचे सुद्धा, कारण तिथंही सभा झाल्या. पंतप्रधानांची सभा पुण्यात सुद्धा झाली, सोलापुरात सुद्धा झाली. तर हे सगळ्यावर नियंत्रण करणारे पोलीस आयजी, पोलीस महानिरीक्षक हे सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. सुनील फुलारी यांनी त्याच्यासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स घेतल्या, त्यांच्या बैठका घेतल्या, योग्य ते संदेश दिले, व्यूहरचना ठरली पोलिसांची. आणि पोलीस अगदी तळातनं अगदी कॉन्स्टेबलपासून ते आयजीपर्यंत सगळ्या पोलीस दल हे त्यांनी जे केलेलं कामकाज आहे, ती कार्यक्षमता दाखवली. त्या पोलीस दलाचं अभिनंदन करणं हे निश्चितपणानं सगळ्या नागरिकांच्या वतीनं हे अभिनंदन झालं पाहिजे आणि ते अभिनंदनास पात्र आहे. आणि ह्याची दखल नवीन येणारं जे शासन असेल, मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, हे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पोलीस अधीक्षक असतील, पोलीस दल असेल, त्यांचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे. असंच आज ह्या निमित्तानं आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.